नमस्कार. आजच्या भागाची सुरुवात ही काही प्रसंगाने करणार आहे. हे प्रसंग जे तुमच्या घरात किंवा आजूबाजूलाही घडत असतील. आपण पाहूयात प्रथम प्रसंग काय असतात. प्रसंग क्रमांक 1. एखाद्या घरात एक मूल हातात मोबाईल घेऊन बसलेलं आहे आणि आपण प्रश्न विचारतोय त्याच्या पालकांना, की तुम्ही मुलाला मोबाईल देता का? त्याच्यावर त्यांचं उत्तर असतं, की नाही, त्याला जास्त आम्ही मोबाईल देत नाही किंवा तो थोडा वेळच वापरतो. प्रसंग दुसरा. मूल हट्ट करताना दिसतंय आणि आपण विचारतोय तो किती हट्ट करतो? त्याच्यावर त्यांचं उत्तर असतं, त्याचा हट्टीपणा जास्त नाहीये. कधीतरी हट्टीपणा करतो तो. प्रसंग क्रमांक 3. काही मुलं बाहेरचं खाताना दिसत असतात. जंक फूड असेल आणि आपण प्रश्न विचारतो, की तो बाहेरचं खातो का? त्यावर पालकांचं सहज उत्तर असतं, नाही, केव्हा तरी तो खातो किंवा आम्ही केव्हा तरी त्याला देतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी असू शकतात, पण त्यामागचा सूर मात्र एकच तुम्हाला दिसेल आणि तो म्हणजे आमच्या घरात काहीही समस्या नाही. खरंच नाहीये का? की असल्याचं आम्ही मान्य करत नाही आहोत? नकार हीच सर्वात मोठी समस्या आहे. मुलाला मोबाईल देत असताना त्याचा वापर जास्त आहे हे पालकांना कळतंय. मुलगा हट्ट करतोय आणि तो हट्ट वाढत चाललाय हेही त्यांना जाणवत असतं. बाहेरचं खाणं पिणं हे आम्हीच त्याला देतोय, त्याची सवय जास्त झाली आहे हेही आपल्या लक्षात येत असतं. पण तरीही आपलं मन मात्र स्वतःलाच समजवत असतं आणि ते म्हणजे इतकं काही गंभीर नाही किंवा सगळ्यांच्याच घरात हे चाललंय. आणि हीच मानसिकता प्रचंड धोकादायक आहे. कारण समस्या मान्य केल्याशिवाय उपाय कधीच मिळत नाही, कधीच सापडत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये माझंच पालकत्व बरोबर आहे, हा जो अहंकाराचा प्रश्न आजकाल बऱ्याच पालकांमध्ये निर्माण झालेला आहे, ती पण एक धोक्याची घंटा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्या घरातली काही वयस्कर माणसं किंवा मावशी, आत्या, काका, आपले नातलग यांनी जर सूचना केली, तर ती पालकांना टोचणी वाटते. कोणी समजावलं तर टीका वाटते. शिक्षकांनी जर सांगितलं तर त्यातही दोष काढला जातो. आणि या सर्वांमध्ये अखेरीस एकच निष्कर्ष काढला जातो आणि तो म्हणजे आम्ही जे करतोय तेच बरोबर आहे. पण एक कटू सत्य लक्षात घ्यायला हवं. लक्षात घ्या, पालकत्व हे कोणतंही प्रमाणपत्र नाही, की ते एकदा मिळालं की आयुष्यभर बरोबरच असतं. तर ते रोज तपासावं लागतं, ते बदलावं लागतं आणि गरज पडली तर सुधारावंही लागतं. पण आज अनेक पालक म्हणताना दिसतात बघा, आजची मुलं फार बिघडली आहेत, आजची पिढी ऐकतच नाही. पण खरंच प्रश्न मुलांचा आहे का? की मुलांना नकार न शिकवणाऱ्या, मर्यादा न घालणाऱ्या आणि स्वतःची चूक मान्य न करणाऱ्या पालकांची पण आहे? लक्षात घ्या, मुलं ही आरसा असतात आणि आम्ही पालक म्हणून जे त्यांना दाखवतोय तेच ते परत समाजाला दाखवत असतात. जर आजच्या पालकांनी स्वतःला प्रश्न विचारला नाही तर उद्या मात्र समाजाला त्याचे प्रश्न भोगावे लागतील. वेगवेगळ्या प्रकारची पिढी आज आपल्याला आजूबाजूला दिसते. शिस्त न पाळणारी पिढी दिसते, जबाबदारीपासून पळ काढणारी पिढी दिसते, नकार सहन न करणारी पिढी दिसते, आपली चूक कधीही न मानणारी पिढी देखील आज आपण पाहतोय. काय वाटतं, हे सगळं एका दिवसात घडतंय? अजिबात नाही. हे एका दिवसात घडत नाहीये. ते आज जे आम्ही सगळं ठीक आहे हे जे म्हणतोय, या खोट्या समाधानातून जन्माला येतंय. पालकत्व म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेणं नाही, तर गरज जर पडली तर आरशात पाहण्याचं धैर्य ठेवण्याची. आपण जर म्हणत असू ना किंवा स्वतःला जर सांगत असू की कदाचित मी इथे चुकतोय का, तर आणि तरच उद्या आपली मुलं म्हणतील की माझ्या आईवडिलांनी वेळीच मला योग्य दुरुस्ती करून दिली. कारण स्वतःला बदलण्याची तयारी हीच खऱ्या पालकत्वाची पहिली पायरी असते. आणि म्हणून हा विषय इथेच सोडू नका. स्वतःला प्रश्न विचारा, नक्की काय चुकतंय? कारण
प्रत्येक बदलाची सुरुवात ही याच प्रश्नाने होते आणि तो प्रश्न म्हणजे नक्की काय चुकतंय. तोपर्यंत पाहत राहा, नक्की काय चुकतंय. धन्यवाद.